तर मुंबईमधल्या शीवमध्ये देखील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात येणार आहे। व्यापारी संघटनेकडून इंदिरा मार्केट बंद ठेवण्यात आलेले आहे। दुकानदारांकडून मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सायन इंदिरा मार्केट आदर्श स्टॉल होल्डर असोसिएशनच्या वतीने बंद ठेवण्यात आलेला आहे। तब्बल 100हून अधिक दुकानं यावेळी बंद ठेवून श्रद्धांजलीचा कार्यक्रम राबवण्यात आला। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांनी। पाहूया। पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एकवटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या मुंबईच्या सायन परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणी माझ्या मागे आपण पाहू शकतो हे इंदिरा मार्केट आहे। अतिशय गजबजलेला परिसर आहे, मात्र 100हून अधिक दुकानं जी आहेत ती आज बंद ठेवण्यात आलेली आहे। आणि ही थेट दृश्य आपण जी पाहतो आहे ही इंदिरा मार्केटची दृश्य आहेत, ज्या ठिकाणी व्यापारी संघटनेनी आणि व्यापाऱ्यांनी खरं तर या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हे दुकानं जी आहेत ती बंद ठेवलेली आहेत। आणि त्याचसोबत आपण पाहतो आहे श्रद्धांजलीचा कार्यक्रम जो आहे तो देखील या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतं आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा जाहीर निषेध जो आहे तो आता इंदिरा मार्केटमधील व्यापारी जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण काही व्यापाऱ्यांशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत। सर, मला सांगा, आज तुम्ही इंदिरा मार्केट जे आहे ते बंद ठेवलेले आहेत, अतिशय गजबजलेला परिसर असतो आणि हा जो दहशतवादी हल्ला झाला याचा निषेध देखील तुम्ही करताय। हो, नक्कीच हे एक भारतीय म्हणून आमचं कर्तव्य समजतो, कारण आमच्या इथे 100 दुकानं आहेत आणि 100 दुकानं इथे जवळजवळ दिवसाला एक 3 ते 5 हजार ग्राहक हे आमच्या मार्केटला भेट देत असतात। परंतु आपला जो भारतीय पर्यटकांवर जो हल्ला झालाय त्या संदर्भामध्ये त्यांना एक श्रद्धांजली देण्यासाठी आज आम्ही हा बंद पुकारला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी चेतन किर्दत, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।